नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत ज्या शेतकऱ्यानं 1 एकरमध्ये 1000 शेवग्याची लागवड केली आणि त्या शेवग्यामध्ये 7000 कोंबड्याचं संगोपन सुरू केलं. 30 बाय 500चं शेड तुम्हाला पाठीमागं दिसतंय. या शेडमध्ये एका महिन्याला 3 ते 3500 कोंबड्यांचा लॉट निघतो आणि हा लॉट पूर्ण महाराष्ट्रभर विकला जातो. महिन्याला 3 ते 3500 पक्ष्यांचा लॉट घेणं शक्य आहे का? तर हे शक्य करून दाखवलं आहे धुळे जिल्ह्यातील मुक्टी या गावच्या संदीप पाटील या शेतकऱ्यांनी. मग हे सोनाली नावाचं हे जे कोंबडी पालन आहे हे कशा पद्धतीत चालतं, 3 ते 3500 पक्ष्यांचा महिन्याचा लॉट कसा काढतात, ते कुठल्या बाजारपेठेत विकतात, कशा पद्धतीत विकतात आणि विशेष म्हणजे या कोंबड्यांचं संगोपन कशा पद्धतीत करतात, आज आपण पाहणार आहोत. पाटील साहेब, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, माझं नाव संदीप पाटील. माझं गाव धुळाहून 18 किलोमीटर अंतरावर आहे. मी 1 बिघा शेवगा लावलेला आहे. सोनाली पक्षी माझ्याजवळ 7000 पक्षी आहेत. समोर फार्म आहे. आता 7000 पक्षी आहेत आपल्या ह्याच्यात. आता मला सांगा, 1 एकरमध्ये 1000 शेवग्याची झाडं आणि 7000 सोनालीचे पक्षी, हे कसं काय समीकरण जुळलं आणि आपण कोंबडी पालन केलं पाहिजे हा विचार कसं काय डोक्यात आला तुमच्या? ते एकाकडे गेलो होतो सर, मी पाहिलं होतं. तर मग आपलं एक शेती आहे म्हणतं काहीतरी पाहू करू. मग त्यांचं पाहिलं, मग मी पहिले 2000 पक्षी टाकले. त्याच्याहून मग वाढवून सुरुवात केली. आतापर्यंत माझ्यापाशी 7000 पक्षी ऑलरेडी आहेत. आता लोक तर म्हणतात किंवा कोंबडी पालन परवडत नाही किंवा कोंबडी पालन मध्ये माणूस मोठा होऊ शकत नाही. तुमचं काय अनुभव आहे, काय सांगताल? माझ्या अनुभव हिसाबे कोंबडी पालन 1 नंबर परवडतं आणि चांगलं आहे. आणि दुसरं इतर काही नाही. माझ्या शेवगाच्या मुळे माझं खाद्य वाचतं. परत मी शेतामध्ये काकडी, टरबूज काही हे लावतो. त्याच्यामुळे मला आहे ना खाद्याचं डायरेक्ट 50 ते 60% बचत राहते. तुम्ही बोलताना म्हणलात की तुम्ही 20 टन टरबूज कोंबड्याला चारले. त्या टायमाला टरबूजला भाव नव्हता. मग त्याच्यामुळे मी काय केलं, माझ्या स्वतःच्या शेतामध्ये काय दुसऱ्या शेतामधून आणून ते टाकलं. आता तुम्ही आता म्हणलात की हे जे शेवगा तुम्ही कट केला होता, हे शेवगा कट केला तुम्ही पाहतात डबल ह्याला अशी तगारी फुटलेली ही शेवग्याची बघा. आणि हा शेवगा आता त्याने कट करून बाजूला टाकलाय आणि पुढच्या महिन्यात 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण तुम्हाला एकदम झाकलेला दिसत. म्हणजे ह्याच्यातच ह्या कोंबड्या फिरत्यात, इथं खात्यात आणि मग शेडमध्ये. मला एक सांगा की तुम्ही ह्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा विकल्यात, काय सांगाल त्याबद्दल? 80 ते 90,000च्या शेंगा बी विकल्या. 90,000च्या? हो. आणि परत कोंबड्याला बी ते पाला वगैरे हे खायला टेन्शन नाही असतात. बरं, शेवग्याचा पाला कोंबड्यांना का चारला पाहिजे, तुमचं काय मत आहे, कशामुळे चारतात? ते त्यांना मेडिसिन वगैरे कमी लागतं. याच्यामध्ये कम से कम प्रोटीन आहे. कोंबड्याला तंदुरुस्त असते, चांगले असते कोंबडी. हे मी सांगत नाही, हे संदीप पाटील नावाचे शेतकरी सांगतात की 1 एकरमध्ये 1000 शेवग्याची झाड आहेत, त्याचे 90,000चे त्यांनी शेंगा विकल्या आणि तो जी पाला आहे त्या कोंबड्यांना टाकलाय. तर तो पाला कोंबड्यांना का टाकायचा, तर त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. हा अडाणी माणूस 7000 कोंबड्याचं संगोपन करतो, 1 महिन्याला 3 ते 3500 कोंबड्यांचा लॉट विकतो. मग सांगा, आता कोंबडी पालन परवडत नाही म्हणणाऱ्याला याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही. आता सकाळी जे आपलं शेड्यूल असतं, सकाळी किती वाजता कोंबड्या सोडतात, मध्ये किती वाजता घेतात, त्याबद्दल काय सांगाल? सकाळी 6 वाजता तर 10 वाजेपर्यंत 6 ते 10 पर्यंत बाहेर असतात आणि संध्याकाळी 5 वाजता सोडतो तर 7 वाजेपर्यंत बाहेर असतात कोंबडी. म्हणजे सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास. आता 7000 कोंबड्या ज्या आहेत, तुम्ही 3500 कोंबड्यांचा महिन्याला लॉट विकता. बरोबर. हे शक्य आहे का? कारण मलाच विश्वास बसत नाही. 3 ते 3500 कोंबड्या महिन्याला तुम्ही लॉट विकतात. ते कुठं कुठे विकतात? इथं डायरेक्ट व्यापारी येतात आणि ते घेऊन जातात डायरेक्ट. व्यापारी आपले जे आहे 5 ते 7 व्यापारी आहेत. कुठून कुठून येते ते व्यापारी? ते बाकी मालेगावहून येतात, बाकी नाशिकहून येतात आणि बाकी जळगावहून येतात. साधारणतः 1 महिन्याचा लॉट जर तुम्ही विकला तर त्याची अमाऊंट किती होती? एक कोंबडी केवढ्याला विकतात, त्याचं कसं आहे अर्थकारण? आता 195 रुपये किलो दिलेलं आहे मी. 195 रुपये किलो दिलेले आहे. म्हणजे डायरेक्ट पक्षी मोठे करायचे? तर आता माझे पक्षी जो आहेत 1200 ते 1300 ग्रॅमचे एक पक्षी आता आहेत. आता एवढा 2-4 दिवसानंतर रोस्टिंग. कसं किलो म्हणला तुम्ही? 195 रुपये किलो.
आणि 195 रुपयाचे पिल्लू विकलं ते किती दिवसाचं पिल्लू होतं? ते 3 महिन्याचे होते. गणित समजून घ्या. 3 महिन्याचं पिल्लू 195 रुपये किलो आणि 3000 कोंबड्या. गणित तुम्हीच लावा. कोंबडी पालन परवडतं का नाही? महिन्याला 3 ते 3.5 पिल्ल्याचा लॉट विकता तुम्ही. बरं. 3000 पिल्ले महिन्याला काढणं शक्य आहे का? कोंबड्या खालून एवढं पिल्लं निघणं शक्य नाही. सर आम्ही मशीन आणलेलं आहे. हा. ते मशीन पहिले आमच्या कोंबड्यातून निघत नव्हतं, पण ते मशीन आणलंय. ते मशीन आम्हाला रिजल्ट एवढा 1 नंबर देतं. हा. तर एका टायमाला जर आपण 450 अंडे ठेवले हा. तर मिनिमम आम्हाला 380-390 पिल्लं निघतात. म्हणजे 400 अंडे मशीन मध्ये टाकले तर 380 पिल्ले निघतात. त्याच्यामुळे हे त्याच्यामुळे वाढले. पहिले कोंबडी होते ना, हा. त्याच्यामुळे एवढा रिजल्ट नाही मिळायचा. पण ज्या दिवसापासून आपण मशीन आणलं ना, हा. त्या दिवसापासून आमचं पोटेशन बी वाढलं. हा. आणि आम्हाला बाकी इतर काही टेन्शन नाही. आमचे मरबूर अंडे खराब नाही होत. लोक तर म्हणतात मशीन मध्ये पिल्ले जास्त नाही, नसतात. मशीन 1 नंबर हा. आहे. मशीन इतर मी बाकीला बी सांगतो, हा. तुम्ही मशीन आणा हा. आणि मशीन मध्ये अंडे काढा. पोटेशन बी 1 नंबर मिळतं. मशीन नव्हतं त्याच्या अगोदर महिन्याला किती पिल्ले निघायचे? महिन्याला आपण जर 5000 अंडे ठेवायचे, म्हणजे एवढे तर नाही होते. 3-3.5 अंडे जर ठेवायचे, त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त 1400 ते 1500 पिल्ले महिन्याला. महिन्याला. मशीन आणल्यावर 3-3.5 निघतात. मशीनच्या अगोदर जेव्हा कोंबड्या खालून हे पिल्ले काढायचे, महिन्याला 1400 ते 1500 पिल्लं निघायचे किंवा हे तयार करायचे. यांनी एक मशीन घेतली आणि ते 1400चं प्रोडक्शन डायरेक्ट 3 ते 3,500 रुपये पोहोचलं. हे मी सांगत नाही, हे संदीप पाटील सांगतात. आता एक सांगा, ही जी मशीन घेतली ते किती अंड्याचं आहे? हे 450 अंड्याचे. 450. आता एक समजा 450 अंडे ठेवले तर किती दिवसाला त्याचे पिल्ले तयार होतात? ते 21 दिवसानंतर पिल्ला बाहेर निघतात. आता मशीन पाशी दिवसभर उभं राहावं लागत असेल. काही अडचण हा. नाही. मशीन आता एक वेळा आपण अंडे ठेवले, हा. त्याच्यामध्ये पाणीचं एक एवढं भांड आहे. हा. फोगर म्हणतात त्याला. हा. ते फोगर जो आहे, हा. पाणी कमी झालं, हा. बाहेर जो मशीनला एक काच आहे, हा. हा. त्याच्यामधून पाहून घ्यायचं. काचातूनच बघायचं. हा. हा. तर पाणी कमी झालं का लगेच खोलून ते पाणी टाकून द्यायचं. हा. मग त्याच्या दिवसभर तुम्ही कुठे बी फिरू शकता, काय फिरू शकता. ते मशीनचं काही अडचण तिकडे जायचंच नाही, काही जायचं अंडे हलवावं लागते. त्याचं काय? काही नाही. त्याच्याच अंडे फिरता. हा. हो, त्याच्यात ते आपल्याला काहीच नाही. आज जर आपण मशीन मध्ये अंडे ठेवले तर किती दिवसांनी पिल्ले निघतात? ते 21 दिवसानंतर पिल्ले निघून जातात. आता 400 पैकी तुम्ही 380 पिल्ले निघले म्हणलात. हा. आता ही जी इन्क्युबेटर आहे, त्याला आपण अंड्याचे उभवण्याची मशीन म्हणू, हे कुठून खरेदी केलं तुम्ही? हे ते मी मोबाईल युट्यूबला पाहिलं. हा. तर मग बारामतीला गेलो मी तिथं. हा. त्या साहेबांनी त्यांना मला सांगितलं. हा. मग मी छोटी मशीन पाहिली होती पहिले. हा. हा. मग त्यांनी बोलले मला, तर तुमच्यापाशी कोंबडे किती, हा. अंडे किती निघतात. अच्छा. मग त्यांनी मला तिथं हे सांगितलं. मग त्याच्यामुळे मग मी इथून हे मशीन घेतलं बारामतीवरून. यांनी 1 एकर शेवगा तर लावलाच, पलीकड 1 एकर मध्ये पपई आणि त्याच्यात लावल्यात काकड्या. जेव्हा बाजार असन, काही काकड्या बाजारात न्यायच्या, ज्या काकड्या मोठ्याला झाल्यात त्या काकड्या शेडमध्ये कोंबड्याला. रोज किती काकड्या टाकतात कोंबड्याला? रोज माझ्या हिशोबाने जर आता माझ्यापाशी 2 लाट आहेत. हा. एक 3,500 आहे, हा. एक 5,000 आहे. हा. एका लॉटाला 70 ते 80 किलो टाकतो मी. ककडी तोडायची आणि टाकायची. ती बी वेस्टेड, जी खराब झाली तीच टाकायची. चांगली आहे ती मार्केटला न्यायची. हे शेतकरी शास्त्रज्ञ नाही. शेतकऱ्याला काही फार उच्च शिक्षित लागत नाही. काकड्या तोडायच्या, ज्या खराब झाल्यात त्या कोंबड्याला, चांगल्या आहेत त्या बाजारपेठेत. शेवग्याचं काय, 1000 झाड आहेत, पाला कोंबड्याला, शेंगा मार्केटला. 90,000च्या शेंगा यांनी विकल्यात. आता सोपं गणित विचारतो तुम्हाला. तुम्ही महिन्याला 3 ते 3,500 जे लॉट विकता, फक्त कटिंगला विकता. हा, कटिंगला. त्या 3 ते 3,500 लॉटचे पैसे किती होते, त्यात खर्च किती असतो? त्याच्यामध्ये मला 30 ते 40% खर्च आहे. हा. 60% मला प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट असं आहे, पण मी शेवगा आहे, बाकी इतर काकडी आहे, त्याच्यामुळे मला 60% म्हणजे तुम्ही त्या खाद्याचा खर्च वाचवतो. एका महिन्याला मी कमीत म्हणजे 2 टन गेलं माझं. घ्या आता 2 टन म्हणजे 2000 किलो, 195 रुपये किलो. आता हिशोब तुम्ही लावा. म्हणजे हा अशिक्षित माणूस 30 बाय 500चं शेड उभारतो. या रोडच्या कडीला 1000 शेवग्याचं झाड, 1 एकरवर पपई, काकड्या आणि हे संगोपन विलक्षण आहे. तुम्ही खरंच हे तुम्हाला बघायचं आहे का? तर खाली त्यांचा नंबर चालतोय.
धुळ्याजवळ मुक्टी नावाचं गाव, या संदीप पाटलाचं नाव विचारा, इत्तमभूत माहिती मिळणार आहे. 6 नंबर हायवे जवळ 6 नंबर हायवे ने, हा. हा 6 नंबर हायवे. आज आहे 6 नंबर हायवे. म्हणून मी कायम सांगत असतो लोकांना की कोंबडी पालन करताना पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही कोंबडी पालन केलं तर त्याच्यामध्ये बाजार हाट किंवा बाजाराचा खर्च तुम्ही भागू शकता. पण त्याच्याकडे जर तुम्ही प्रोफेशनल बिझनेस म्हणून जर बघत असाल तर पारंपरिक पद्धतीने प्रोफेशनल बिझनेस होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याला आधुनिकतेची जोड द्यावा लागेल. आधुनिकतेची जोड म्हणजे काय, तर आधुनिकची जोड म्हणजे पक्ष्याची संख्या वाढवावं लागेल. आणि पक्ष्याची संख्या वाढवायची असेल तर तुम्हाला मशीनचा वापर करावा लागेल. त्याच्याशिवाय पक्ष्याची संख्या वाढणार नाही. आणि पक्ष्याची संख्या वाढली तर तुमच्या उत्पन्नात कितीतरी वाढ होईल. त्याच्यासाठीच म्हणतो, खाली स्क्रीनवर लाईफ हॅचिंग यांचा नंबर चालतोय, एक फोन करा. आणि वेगवेगळ्या मशीन आहेत, असं नाही की तुम्ही 450 अंड्याचे आहेत. गृहीत धरा की तुम्हाला फक्त 200 अंड्याचंच तुम्हाला पिल्ले काढायचे आहेत छोट्या खाणी. त्यांच्यापेक्षा अगदी 50 अंड्यापासून ते अगदी 2 ते 3 हजार अंड्यापर्यंत, किंवा तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीत फक्त त्यांना सांगायचंय आणि मशीन खरेदी करून घेऊन यायचंय. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.